नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर मुक्ताला सांगत असतो की तुम्हाला एक गंमत माहितीये का, होळीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी पुरणपोळ्या बनायच्या, परंतु आमच्या घरी करंजा बनायच्या. का माहितीये? कारण माझ्या आदित्यला करंजा खूप आवडायच्या आणि मला सुद्धा. तेव्हा मुक्ता म्हणते की मग करायच्या का यावर्षी आपण करंजा? तेव्हा सागर म्हणतो की तुम्ही करणार? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, मग तुमच्या हातच्या करंजा आदित्यला आवडतात ना, मग आपण नक्की करूयात. आणि मग मुक्ता सागर दोघ जण करंजा बनवायला घेतात. त्याचबरोबर सई सुद्धा त्यांचं मनोरंजन करायला तिथे असते. मुक्ता सागर दोघही आदित्यसाठी करंजा बनवत असतात. सई म्हणत असते की मुक्ताई, अगं एवढ्या करंजा तर आदित्य दादाच खाऊन टाकेल, मग मला काय उरणार? तेव्हा मुक्ता म्हणते की अगं बाळा, तुला पण आहे. मुक्ता सागरला म्हणते की हो सागर, ह्या करंजा खूपच थोड्या झाल्यात, आपण एक काम करूयात का, आपण जरा जास्तीच्या बनवूयात. सागर म्हणतो की चालेल. मुक्ता म्हणते की मग एक काम करा, तुम्ही मला पिठाचा डब्बा काढून द्या. आता सागर पिठाचा डब्बा काढण्यासाठी वर चढतो आणि सगळं पीठ अंगावर सांडून घेतो. सोबतच मुक्ताच्या अंगावरही सांडतं. सई हसायला लागते आणि म्हणते की तुम्ही दोघंही भूत दिसताय. असं म्हटल्यावर सागर आणि मुक्ता सुद्धा खूप हसत असतात. सागरचा पाय पिठावरनं सरकत असतो तेव्हा मुक्ता त्याला हात देते. दोघंही न चिडता हसत असतात आणि त्यांना बघून सई हसत असते. तर मुक्ता सागरला म्हणते की सागर, तुम्ही एक काम करा, मी हे सगळं आवरते, तुम्ही जा आणि तुम्ही कपडे चेंज करून घ्या. मग सागर आणि सई तिथून निघून जातात. तर मुक्ता खाली उभी असते. इंद्रा किचन मध्ये येते. त्याच वेळी मुक्ता तेव्हा मुक्ता अचानक उभी राहते आणि मुक्ताच्या तोंडाला ते सफेद लागलेलं पीठ बघून इंद्रा मात्र घाबरते आणि भूत भूत ओरडायला लागते. तेव्हा मुक्ता हसायला लागते आणि म्हणत असते की हो मम्मी, काळजी करू नका, मी आहे, मुक्ता आहे मी. तेव्हा इंद्रा म्हणते की अगं तू काय करतेयस पिठामध्ये? तेव्हा मुक्ता सांगते की अहो सागर पिठाचा डब्बा काढायला गेले होते, त्यांच्या हातातून डबा सटकला आणि त्यातलं पीठ खाली पडलं. तेव्हा इंद्रा म्हणते की ठीक आहे. आणि इंद्रा विचारते की काय करताय, करंजा बनवताय का? तेव्हा मुक्ता म्हणते की हो. इंद्रा म्हणते की आदित्यला आवडताय म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना, आणि मला माहितीये की आदित्य हा नक्कीच करंजा खाणार आणि त्याला सागरची नक्कीच आठवण होणार. पण सुनबाई, आदित्यला घरी घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की हो. सकाळी सकाळी मुक्ता उठलेली असते. देवीला प्रार्थना करत असते की देवी, या होळीमध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी माझ्या घरावर आहे ती सगळी होळीमध्ये जळून खाक होऊ दे. तर इकडे सावनी आणि हर्षवर्धन बसलेले असताना आदित्य तिथे येतो आणि आदित्य म्हणतो की मम्मा चल, मी जातो आता. तर सावनी त्याला म्हणते की आदित्य, एक काम करायचंय, तुला लक्षात आहे ना, तुला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुझ्या पप्पाकडनं ह्या पेपर्सवर सह्या आणायच्या आहेत. तेव्हा आदित्य म्हणतो की हो ठीक आहे, आणतो. आदित्य लगेच पळत पळत तिथून निघून जातो. तर हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की सावनी, तुझं काय चाललंय? सावनी हर्षला म्हणते की हर्ष, तुला ह्या पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवर सागरच्या सह्या हव्या होत्या ना, तुला त्या सह्या बरोबर मिळणार. हर्ष म्हणतो की तुझ्या डोक्यात नक्की चाललंय तरी काय? तेव्हा सावनी हर्षला सांगते की तुला त्या पेपर्सवर सह्या मिळणार कशा ते तू माझ्यावर सोड. सागरने आतापर्यंत जे काही कमवलंय ना, ते सगळं गमावणार आहे तो ह्या होळीत. त्याचा आनंद आणि मुक्ताचं सुख राख होईल, अशी होळी पेटवणार ही सावनी. तर इकडे मुक्ता ही माधवीला म्हणत असते की आई सॉरी, म्हणजे मला माहितीये की माझ्या छोट्याशा चुकीमुळे तुला ती सावनी किती काय बोलली. तर माधवी म्हणत असते की हो मुक्ता, जाऊ दे आता, जे झालं ते झालं, आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की हे सगळं आपल्याला सहन करावं लागणार आहे, त्यामुळे त्यात काही नवीन नाही एवढं. बरं, आज आपल्याला काय काय करायचंय ते लक्षात आहे ना? तर मुक्ता म्हणते की हो, मी कॉल रेकॉर्डिंग पण करून आणलाय आणि करंजा सुद्धा बनवून आणलाय. सागरने बनवल्यात हे करंजा, आणि मला माहितीये की आजची ही गोष्ट ऐकून आदित्यला नक्कीच त्याचे मागचे दिवस आठवतील आणि करंजा खाल्ल्यावर त्याला समजेल की करंजा कोणी बनवल्यात ते. तितक्यातच आदित्य दारावर आलेला असतो. त्यामुळे मुक्ता पटकन लपून बसते. मुक्ता आतमध्ये लपून बसलेली असते. आदित्य हा येतो. आदित्य त्याचे शूज बाहेर काढतो आणि माधवीला म्हणत असतो की आज तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मॅम, आज मी शूज बाहेरच काढले. हे ऐकून माधवी म्हणते की अरे वा, गुड बॉय, मी नोटीस केल्या ह्या सगळ्या गोष्टी आणि तू खरंच खूप छान वागतोस असा. तर माधवी म्हणते की तू एक मिनिट बस, मी आदित्य आता बसतो. तर माधवी म्हणते की सगळ्यात पहिल्यांदा आज आपण एक गोष्ट ऐकूयात. आणि मग माधवी ते रेकॉर्डिंग लावून देते. तर त्या रेकॉर्डिंग मध्ये मुक्ता ही गोष्ट सांगत असते. मुक्ता सांगत असते की ही गोष्ट आहे एका मुलाची. सांगू लागते की ही गोष्ट आहे होळीची. होळीला सर्वांच्या घरी पुरणपोळी बनवल्या जातात, परंतु एक घर असं असतं आणि एक मुलगा असा असतो की ज्याला होळीला करंजा खायच्या असतात. त्याला पुरणपोळीपेक्षा करंजा फार आवडायच्या आणि मग दरवर्षी त्याचे पप्पा त्याच्यासाठी करंजा बनवायचे. एवढंच काय, त्याचे बाबा चक्क खांद्यावर घेऊन त्या मुलाला सगळ्यांसमोर नाचायचे.
काय झालं, होळीला त्याची पिचकारी छोटीशी होती म्हणून तो रुसला आणि मग काय बाबा आले त्याच्याकडे आणि मग दुकानात घेऊन गेले त्याला आणि त्याला मोठी पिचकारी घेऊन दिली. मग तो इतका खुश झाला की विचारायलाच नको. आणि कुठलेही बाबा आपल्या मुलाला फार प्रेमाने वागवतात. ते त्याच्यावर खूप प्रेम करतात, नेहमी बोलून दाखवत नाही पण आतून खूप प्रेम असतं. आणि आपल्यावर स्वतःच्या बाबा इतकं प्रेम कोणीच करू शकत नाही. आणि आपण सुद्धा बाबांवर किती दिवस रुसवा धरून ठेवतो आणि मग त्या मुलातला आणि त्यांच्या त्याच्या बाबांवर असलेला रुसवा फुगवा हे दूर होऊन ते पुन्हा एकत्र येतील का, अशी मुक्ताने गोष्ट सांगितलेली असते. आणि आदित्य तो अगदी ऐकत असतो. आदित्यला सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात. तर माधवी विचारते की कशी वाटली तुला गोष्ट. तर आदित्य म्हणतो की खूपच छान. मग माधवी त्याला करंजा खायला देते. आता करंजा बघून आदित्यला पुन्हा आनंद होतो आणि पुन्हा त्याला सागरची आठवण होते. आदित्य मनात विचार करतो की पप्पा सुद्धा माझ्यासाठी करंजा बनवायचा. आणि मग तो एक करंजी खातो तर त्याची टेस्ट ही सेम सागरने बनवलेल्या करंजांसारखी असते. आणि मग माधवीला तो बोलूनही दाखवतो की माझा पप्पा सेम अशाच करंजा बनवायचा. हे ऐकून मुक्ताला फार छान वाटत असतं. मुक्ता हे सगळं लपून ऐकत असते. आता त्याच वेळी पुन्हा दारावरची बेल वाजते आणि मुक्ता घाईघाई आतमध्ये जाते. परंतु मुक्ताच्या साडीचा जो पदर आहे तो मात्र दरवाजामध्ये अटकलेला असतो. दारावर सावनी आलेली असते. सावनीला बघून माधवी फार घाबरते आणि सावनी आता आतमध्ये येते आणि ती आदित्यला म्हणते की काय रे, मी तुला सांगितलं होतं ना की पप्पाकडनं सह्या घेऊन ये म्हणून, तू इथे कशाला आला. तेव्हा आदित्य म्हणतो की हो मम्मा, पण मला यांच्या इथे आवडतं राहायला म्हणून मी आलो होतो. तर आता सावनी घरामध्ये इकडे तिकडे बघू लागते. माधवी म्हणते की असं का बघताय तुम्ही आमच्या घरामध्ये. तर सावनी म्हणते की मग तुम्ही काय एवढे घाबरताय, मी तुमच्या घरातून काही घेऊन नाही जाणार आहे. तर आता सावनी नेमकं बेडरूमच्या दरवाजाजवळ आणि त्या दरवाजामध्ये मुक्ताचा पदर हा अडकलेला असतो. ते बघून आता सावनी दरवाजा उघडते आणि जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा मुक्ता तिथे लपून बसलेली असते. हे बघून आता सावनीला मात्र चान्सेस भेटतो. मुक्ता तिला रिक्वेस्ट करत असते की प्लीज काही सांगू नकोस. परंतु मुक्ता सावनीला रिक्वेस्ट करत असते की प्लीज काही आदित्यला सांगू नको. परंतु जी गप्प बसेल ती सावनी कुठली. आणि मग सावनी बाहेर येते आणि मुक्ताचा हात पकडते आणि मुक्ताला ती बाहेर खेचते आणि म्हणते की आदित्य बघ ही कोण आहे. हिला तर तू ओळखलंच असेल, ही तुझ्या पप्पाची नवी बायको आहे. आणि तुला काय वाटलं की हे सगळं असंच चाललंय का, तुला हे गोष्ट काय ऐकवताय, तुझ्यासोबत प्रेमाचं बोलताय काय. तुला माहितीये का ह्या कहाणीचा मेन डायरेक्टर ही मुक्ता आहे आणि अँकर जो आहे ना तो अँकर आहे ना ती तिची आई. ही अँकर तर फक्त बोलते तुझ्यासोबत, परंतु सगळा मास्टर माइंड जो आहे ना तो ही मुक्ता आहे. आणि यांना आहे ना फक्त माझ्यापासून तुला दूर करायचंय. मला कळतच नाही की यांना माझ्यापासून तुला का दूर करायचं असतं. तुला माहितीये का जी माणसं मला आवडतात, जी लोक मला आवडतात, यांना नेहमी त्यांना माझ्यापासून दूर करायचं असतं. तर आदित्यला मात्र आता राग येत असतो, कारण सावनी रडायला लागते आणि म्हणत असते की हे लोक माझ्यासोबत असंच करतात तसंच करतात. त्यामुळे आदित्य सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो आणि तो सावनीला म्हणतो की मम्मा तू शांत बस, तू रडू नकोस. आणि तो मुक्ताला म्हणत असतो की हाऊ डेअर यू, तुम्ही माझ्यासोबत एवढं खोटं का वागलात. मी तुमच्यावर एवढा विश्वास टाकला, मी तुमच्याशी एवढं चांगलं बोललो आणि मला असं वाटलं की खरंच तुम्ही चांगले आहात, परंतु तुम्ही तर फक्त तुमचा हेतू साधत होता. माधवी आणि मुक्ताला आता काय करावं तेच कळत नसतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सावनी आदित्यला सांगत असते की आदित्य तू एक काम कर, तुझ्या पप्पाकडे जा आणि ह्या पेपर्सवर सह्या घेऊन ये. तर आदित्य तिला विचारतो की हे कसले पेपर्स आहेत मम्मा. तेव्हा सावनी सांगते की अरे हे पेपर्स असे आहेत, ह्या पेपर्सवर जर सागरने सह्या केल्या तर सागर आतापर्यंत आपल्याशी जे काही वागलाय ना तर त्याची शिक्षा सागरला भेटेल. त्यामुळे आदित्य सुद्धा त्या पेपर्सवर सह्या आणण्यासाठी रेडी होतो. तर सर्वजण टेन्शन मध्ये असतात की आदित्य होळीसाठी येईल की नाही. आदित्य हा तिथे आलेला असतो. आदित्यला बघून सर्वांना खूप आनंद होतो. आदित्य सागरकडे येतो आणि सागरला तो म्हणतो की यावर मला तुमच्या सह्या हव्यात. सागर विचारतो की कसल्या पेपर्स आहे हे. तेव्हा आदित्य सांगतो की माझे वडील म्हणून तुम्हाला या पेपर्सवर सह्या करायच्या. हे ऐकल्यावर सागरला खूप आनंद होतो, परंतु ते पेपर कसले आहेत हे सागरला अजून माहित नसतं. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.